गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया पेण नगरपालिका प्रभाग क्रमांक 10। पेण नगरपालिका प्रभाग क्रमांक 10 चा विचार करता या प्रभागामध्ये 10 अ सर्वसाधारण महिला, 10 ब सर्वसाधारण खुला असे आरक्षण आहे। या प्रभागामध्ये जुनी रामवाडी, लोकमान्य हाऊसिंग सोसायटी, कार्मेल हायस्कूल, नगरपालिकेच्या मराठी शाळेचा परिसर असे असून या भागामध्ये शोमेर पेणकर, सुनीता जोशी, प्रकाश रमाणे, ज्योती म्हात्रे यांमध्ये गेल्या निवडणुकीला लढत झाली होती। या लढतीमध्ये सुनीता जोशी आणि शोमेर पेणकर यांनी बाजी मारली होती, परंतु आत्ताच्या नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक 10 हा जुनी रामवाडी आणि लोकमान्य हाऊसिंग सोसायटीचा मुख्य भाग असून जुन्या रामवाडीत सुनीता जोशी यांचा दांडगा लोकसंपर्क आहे, तर शोमेर पेणकर यांचा लोकमान्य हाऊसिंग सोसायटी व परिसर यामध्ये उत्तम लोकसंपर्क आहे। या प्रभागात धैर्यशील पाटील समर्थक आणि रविशेठ पाटील समर्थक हातात हात घालून काम केल्यास भाजप विरोधकांची डिपॉझिट जप्त करतील असे काहीसे वातावरण सध्या आहे। या प्रभागात संभाव्य उमेदवारांचा विचार करता शोमेर पेणकर, प्रकाश रमाणे, ज्योती म्हात्रे, सुनीता जोशी, मीनाक्षी पाटील, संकेत म्हात्रे, विजय पाटील, स्मिता पेणकर हे असू शकतील। मात्र या प्रभागामध्ये भाजप व्यतिरिक्त इतर उमेदवारांचा फारसा काही फरक पडू शकत नाही, परंतु भाजपला देखील उमेदवारी देताना पेणकरांचा विचार करावा लागेल। पेणकरांच्या घरात उमेदवारी नसेल तर पेणकरांना मांडणारा वर्ग भाजप सोबत राहणे थोडे कठीणच। या प्रभागात शोमेर पेणकरांचे ज्याप्रमाणे वर्चस्व आहे त्याचप्रमाणे उद्योजक राजू पिचिका यांना देखील मांडणारा वर्ग आहे, परंतु मधल्या काळात नगरपालिकेच्या कामांमधून राजू पिचिका यांना दूर ठेवल्याने राजू पिचिका स्वतः नाराज नसले तरी त्यांचे समर्थक व त्यांचा कामगार वर्ग भाजप पक्षावर नाराज असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे। त्यामुळे या प्रभागात भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणायचे असतील तर शोमेर पेणकर अथवा स्मिता पेणकर यांना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे। तर अशाच अनेक प्रभागांचा प्राथमिक अंदाज पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।